दिल्लीला आपदातून मुक्त केलं, डबल इंजिन सरकार आता डबल विकास करणार असं आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानले. अण्णा हजारे अनेक वर्षांपासून आपदावाल्यांचा त्रास सहन करत होते. आज अण्णांनाही यापासून मुक्ती मिळाली. ज्या पक्षाचा जन्म भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून झाला तोच पक्ष भ्रष्टाचारी बनला अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी केजरीवालांना सुनावलं. दिल्लीचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो, मात्र आमच्याकडनं दिल्लीच्या प्रगतीचा आणि दिल्लीकरांच्या हक्काचा लढा सुरूच राहील. प्रदूषण, महागाई आणि भ्रष्टाचार विरुद्ध आम्ही लढतच राहू असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं. दिल्लीत काँग्रेसचा पराभव स्वकर्तृत्वानं झालाय. दिल्लीच्या जनतेनं काँग्रेसला धुतलंय. आता महाराष्ट्राचे प्रवक्ते पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडतील अशी जोरदार टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. भाजपचं तर अभिनंदन करतोच, पण त्याहीपेक्षा जास्त निवडणूक आयोगाचं अभिनंदन असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपला टोला लगावला. एक है तो सेफ है हा भाजपचा नारा म्हणजे भाजप आणि निवडणूक आयोग एक है अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला. मोदीजींच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावरती आणण्याचं लक्ष्य असल्याचं विधान माजी मंत्री सुभाष देशमुखांनी केलं. दिल्लीतला निकाल हा मोदींनी केलेल्या कष्टाचं, प्रामाणिकपणाचं फळ असल्याचं देशमुख म्हणाले. चोपडा इथल्या भाजप कार्यालयाबाहेर दिल्लीतील विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. चोपड्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. दिल्ली विधानसभेतील दणदणीत विजयानंतर लोणावळ्यात भाजप कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी जनतेचे आभार मानले. दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजपचं सरकार आल्यामुळे यवतमाळमध्ये आज भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. काल तर दत्त चौकात फटाके फोडून महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळत ढोल ताशांच्या नादावर ठेका धरला. बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटत दिल्लीच्या विजयाचा जल्लोष केला. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. नवी मुंबईत काँग्रेसला खिंडार पडलाय. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. एकनाथ शिंदेंची शिवसेना आता मुखपत्र काढणार आहे. धर्मवीर नावाच्या मुखपत्रातनं सामनातल्या टीकेला उत्तर दिलं जाईल. एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्तानं हे मुखपत्र प्रसिद्ध केलं जात आहे. मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी करताना बघायला मिळाले. गुलाबराव पाटील यांच्या गोलंदाजीवर मंत्री गिरीश महाजन यांनी चौकार लगावला. हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी हिंगोलीमध्ये सरपंच आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत मार्चपर्यंत पाणीपुरवठा योजनेतील अडचणींवरती मात करून त्या कार्यान्वित करण्याच्या सूचना आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिल्या. मुंबईत थंडीचा जोर ओसरल्याचं दिसतंय. शनिवारी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं, तर बुधवारपासून किमान तापमानात मोठी घट होईल असा अंदाज आहे. गेल्या 2 दिवसांपासून उकाड्यानं मुंबईकरांचा अक्षरशः घामटा निघालाय. पुढील काही दिवस राज्यातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिकच राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टला मुंबई महानगरपालिकेनं अर्थसंकल्पात 1000 कोटी रुपये देण्याचं जाहीर केलंय. मात्र बेस्टच्या डोक्यावर विविध प्रकारची 10,000 कोटींची देणी असल्यामुळे ही मदत सुद्धा कमी पडणार आहे. त्यामुळे बेस्ट वाचवण्यासाठी पालिकेनं भरघोस मदत करण्याची मागणी केली जाते. राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम यंदा उशिरा सुरू झालाय. ऊसाची कमतरता असल्यामुळे आता साखर कारखाने देखील लवकर बंद होऊ लागलेत. चालू हंगामात आतापर्यंत सुमारे 61 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झालंय. राज्यातील 14 कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहे. आंगणेवाडी यात्रेसाठी 2 स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला. यात्रेसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. या स्पेशल गाड्यांमध्ये सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित कोच म्हणून चालवले जाणार आहेत. देवनार डम्पिंग ग्राउंडवरती कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या रखडलेल्या प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. येत्या 8 महिन्यात पहिल्या टप्प्यातील हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून 7 मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. गोंदियातल्या सालेकसा तालुक्यातील कचारगड यात्रेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. या यात्रेत देशभरातनं लाखोंच्या संख्येनं आदिवासी बांधव सहभागी होत असतात. त्यांच्या सोयीसाठी गोंदियात बस आगारातनं 15 बसेसची सोय करण्यात आली आहे. मुंबईमध्ये मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती देखभाल, दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामासाठी आज मेगा ब्लॉक आहे. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी मेगा ब्लॉकच्या वेळा आणि रेल्वेचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडावं. मध्य रेल्वेवर विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांना गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनानं काही उपाययोजना केल्या आहेत. तिरुवनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेसला रोहा स्थानकावरती दुहेरी थांबा देण्यात आलाय. त्यामुळे या मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोय होणार आहे.
मुंबई स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कामगारांसाठी घरं बांधण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनानं घेतलाय. कामगार कल्याण योजनेचा एक भाग म्हणून आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याच्या सूचना जलसंपत्ती नियामक प्राधिकरणानं दिल्यात. शहरातील पाणी वापर वाढल्याचं प्राधिकरणानं नमूद केलंय. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाकडून या संदर्भात तयारी सुरू करण्यात आली आहे. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात सीबीआयनं दाखल केलेल्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयानं गँगस्टर छोटा राजनला नोटीस बजावली. विशेष न्यायालयानं शेट्टी हत्या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेप सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा स्थगित करताना त्याला जामीन मंजूर केला आणि सीबीआयनं या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. बहुमजली झोपड्यांमधील रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसनाचे लाभ न देण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयानं योग्य ठरवला. सरकारच्या या धोरणाविरोधातील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेली जनहित याचिका फेटाळताना न्यायालयानं हा निर्वाळा दिला. दुसऱ्या पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच एका प्रकरणामध्ये दिला. या खटल्यातील याचिकाकर्त्या महिलेनं पहिल्या पतीपासून कायदेशीर घटस्फोट न घेता दुसरा विवाह केला होता. दुसऱ्या पतीबरोबर घटस्फोट घेताना कुटुंब न्यायालयानं तिला पोटगी मंजूर केली होती. मात्र उच्च न्यायालयानं तो निकाल रद्द केल्यानंतर तिनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. वाढवण बंदर इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. हा संपूर्ण महामार्ग कार्यान्वित झाल्यास वाढवण बंदर इगतपुरी अंतर हे केवळ 1 तासात पार करता येणार आहे. या महामार्गासाठी 18,020 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा मार्ग पालघरमधील 33 आणि नाशिकमधल्या 9 गावांमधून जाणार आहे. मुंबईत पीओपी मूर्तीची विक्री आणि विसर्जनावरती उच्च न्यायालयानं बंदी घातली आहे. महानगरपालिका प्रशासनानं न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊन गणेश मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास गणेश मंडळांना प्रतिबंध केला. त्यामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्ती पुन्हा मंडपात आणून झाकून ठेवली आहे. राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम ठेवणार असून कोणाचेही पैसे परत घेणार नाही. योजनेसाठी कोणतेही नवे निकष लावणार नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं. जर कोणी नियमाबाहेर जाऊन फायदा घेत असेल तर ते निश्चितपणे रोखलं जाईल. पुण्याच्या धायरी परिसरातील आरो प्रकल्पातील पाण्यात जीबीएस कारणीभूत असणारा जीवाणू आढळल्यामुळे त्यांना टाळं ठोकण्यात आलंय. ही कारवाई मागे घेण्यासाठी महापालिकेत प्रकल्प चालकांची बैठक झाली. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार पाणी दिलं जाईल. याचं प्रमाणपत्र द्यावं, त्यानंतरच टाळं काढलं जाईल असं सांगण्यात आलंय. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी खेड शिवापूर ते रावेत दरम्यान 32.4 किलोमीटर लांबीचा नवीन सेवा रस्ता तयार होणार आहे. 2 मार्गिका असणारा हा रस्ता असून यासाठी 604 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्यालयानं याला मंजुरी दिली आहे. उन्हाचा चटका वाढला असून पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या मावळातील पवना धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागलाय. सध्या 63.92% पाणीसाठा असून हा पाणीसाठा 15 जूनपर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीनं करण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलंय. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने इंदूर नागपूर वंदे भारत एक्सप्रेसच्या नागपूर स्थानकावरील आगमन आणि प्रस्थान वेळामध्ये बदल केलाय. सुधारित वेळेनुसार इंदूर नागपूर वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 2:30 वाजता ऐवजी दुपारी 2:35 नागपुरात येईल आणि नागपूर स्थानकावरून ही गाडी दुपारी 3:20 निघते. यावेळेत कोणताही बदल नाही. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन योजना संकटात सापडल्याचं दिसतंय. 4 वर्षात केवळ 294 योजना पूर्ण झाल्यात. काही महिन्यांपूर्वी पुरवठादारांनी रुग्णालयांना बनावट औषधं पुरवल्याचं आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुरवठादारांकडून औषधं खरेदी केल्यानंतर त्याची प्रयोगशाळेत चाचणी करावी आणि ती बनावट नसल्याचा अहवाल आल्यानंतर वापरात आणावी, अशा सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील उपनगरीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाची जबाबदारी पुन्हा एकदा खासगी संस्थांना देण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय. त्यासाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय केंद्राच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी पालकांना दिलासा देणारं निवेदन दिलंय. देशात 10,000 एमबीबीएसच्या जागा वाढणार असून येत्या 5 वर्षात एकूण 75,000 जागांची वाढ होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मुलांची संख्या घटत असल्यामुळे महापालिकेतील समाज कल्याण विभागातर्फे अंगणवाडी सेविकांचं मदतनीसांना कमी केलं जाणार आहे. लवकरच अंगणवाड्यातील मुलांच्या संख्येबाबत सर्वेक्षण केलं जाणार आहे. राज्यातील बाजार समितीत मक्याला 2,140 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बाजारात मक्याची आवक मंदावली आहे. दरात सुद्धा पाहिजे तशी सुधारणा दिसत नसल्यामुळे मका उत्पादक संकटात सापडलेत.
पलूस आणि वाळवा तालुक्यातील आलं शेती धोक्यात आली आहे। आलं पिकाच्या दरात आजवरचा सर्वात नीचांकी भाव मिळतोय। आल्याला अवघा 15 रुपये किलो दर मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 31,000 क्विंटलची आवक झाली तर पोळ कांद्याची 17,000 क्विंटल आवक झाली। लाल कांद्याला लासलगाव बाजारात 2,451 रुपये तर येवला बाजारात 2,150 रुपयांचा दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 39,435 क्विंटल इतकी आवक झाली तर सोयाबीनला 3,954 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। राज्यातील सार्वजनिक विद्यापीठं आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये तब्बल 12,527 प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत। यापैकी 4,300 प्राध्यापकांची पदं भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागानं अर्थ विभागाकडे सादर केलाय। कराडमध्ये मुक्या प्राण्यांना पकडून त्यांचा जीव वाचवण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून काम करणाऱ्या 30 प्राणीमित्र युवकांनी एकत्रित येऊन वन्य प्राण्यांच्या मदतीसाठी वाईल्ड हार्ट रेस्क्युअर नाईट्स सोसायटी संस्थेची स्थापना केली आहे। यावेळी वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक कर्मचारी उपस्थित होते।